काहीच वेळापूर्वी शरद पवार प्रसार माध्यमांशी बोलले। त्यानंतर आता जी बातमी येते ती अशी की पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये तिघांची बैठक सुरू आहे। बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये जय आणि पार्थ पवार दाखल झाले आणि तिथं ही बैठक सुरू आहे। शरद पवार दाखल झालेले आहेत। या सभागृहामध्ये पार्थ पवार, जय पवार सुद्धा उपस्थित आहेत आणि त्या तिघांचा संवाद बैठक सुरू आहे असं कळतंय। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। आता पार्थ आणि जय हे दोघंही जण शरद पवार यांना विद्या प्रतिष्ठान इथं भेटायला का आलेले आहेत ते आपण विचारूया। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे। जितेंद्र, या संवादासंदर्भात, या बैठकी संदर्भात काय अधिक माहिती? सुवर्ण, आपण पाहिले की राजकीय घडामोडींना वेग कधी आला की विमान दुर्घटनेमध्ये अजितदादांचा ज्यावेळेस दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर आपण पाहिले की अस्थि विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी शपथविधी झाला आणि शपथविधी झाल्यानंतर वेगवेगळ्या घडामोडींना वेग आला। आपण पाहिले की मी आता ज्या विद्या प्रतिष्ठानच्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे, या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि त्यानंतर सुनेत्रा पवार आणि इतर सर्व ट्रस्टींची या ठिकाणी ते विश्वस्त आहेत। आणि आपण पाहिले की अजित पवार यांचं मृत्यू झाल्यानंतर आता याच विद्या प्रतिष्ठानवर त्यांच्या नंतर ट्रस्टी म्हणून पार्थ पवार असतील, जय पवार असतील यांना संधी देण्यात येणार का? आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की काल रात्रीच शरद पवार हे बारामतीमध्ये मुक्कामी आले होते आणि आपण पाहिले की प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर शरद पवार या विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि या ऑफिसमध्ये आल्यानंतर आपण पाहिलं की त्यांना रिसीव्ह करण्यासाठी पार्थ पवार आणि आतमध्ये जय पवार देखील उपस्थित होते। विद्या प्रतिष्ठानमध्ये होत असलेल्या विविध विकास कामे, त्यामध्ये AI तंत्रज्ञान असेल, AI कॉलेज असेल आणि आपण बघतोय की थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांना आपण विचारलं की शपथविधी झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना भेटायला आल्यानंतर तुम्ही आशीर्वाद देणार का? तर त्यांनी खुशीने आम्ही म्हणजे मोठ्या आनंदाने मी आशीर्वाद देईल असं देखील सांगितलं। मोठं मन पवारसाहेबांनी दाखवलेलं आहे आणि आपण पाहिलं की जी विलिनीकरणाचा मुद्दा होता या संदर्भात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का याला देखील जोर धरू लागला होता। परंतु आपण पाहिलं की आता थोड्या वेळापूर्वी की जे पवार कुटुंबियामध्ये आपण सांगितलं जात होतं की उभी फूट पडली, परंतु उभी फूट आपल्याला अजिबात दिसत नाही। आपण एक साधारणतः 10 मिनिटापूर्वीच याच विद्या प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये शरद पवार यांना घेण्यासाठी पार्थ पवार आणि जय पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि विद्या प्रतिष्ठानच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये शरद पवार, जय पवार, पार्थ पवार आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त यांच्यामध्ये बैठक सध्या सुरू आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी अमोल मिटकरींनी आणखी एक खळबळजनक खुलासा केलाय। घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता ते घटनास्थळी गेले असता तिथल्या सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली। विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं। त्या व्यक्तीला वाचवण्याकरता आम्ही जात असतानाच अचानक ब्लास्ट झाला अशी माहिती त्यांनी दिली। आजच्या अपघातामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केलाय। या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळंच आणि नवं वळण लागलेलं आहे। अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो। संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता मला आठवतं, तिथली माहिती घेतली। तिथला सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं, आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले। UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली, सापडतात प्रत्यक्षात 5। अवतीभोवती जी कागदपत्र आहेत ती कुठं जळलेली नसतात।